आणि आता बातमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातनं। त्या ठिकाणच्या शिलेगाव परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे शेतातील पिकं जमीनदोस्त झाली आहेत। मका, सोयाबीन, तूर आणि कापसाचं मोठं नुकसान झालंय, तर अजून सुद्धा काही शेतांमध्ये पाणी साचलेलं आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल? अतिशय भीषण परिस्थिती आहे, शेतकऱ्यांच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच मोहिनी, शेतकऱ्यांवरती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, कारण बऱ्याच ठिकाणी मका उद्ध्वस्त झाली आहे, सोयाबीन उद्ध्वस्त झालंय। तर मी सध्या ज्या टोमॅटोच्या पिकामध्ये आहे, तर या ठिकाणी जर बघितलं आपण तर गुडघ्या इतकं पाणी या टोमॅटोच्या पिकामध्ये अजूनही साचलेलं पाहायला मिळतंय। काल रात्री मुसळधार पाऊस झाला होता, अगदी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता, त्यामुळे या टोमॅटोचं जे सगळं शेत आहे त्या पूर्ण शेतामध्ये सगळीकडे पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। अक्षरशः तळ्याचं स्वरूप या टोमॅटोच्या शेतीला आलेलं आहे। खरं तर टोमॅटोचं जे पीक शेतकरी घेतात ते अत्यंत खर्चिक असतं, त्याच्यासाठी मोठे कष्ट करावे लागतात, खूप पैसा सुद्धा जातो। असं असताना सुद्धा या संपूर्ण टोमॅटोच्या शेतामध्ये आपण जर बघितलं तर पाणी साचलंय। त्यामुळे 2 दिवसानंतर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या टोमॅटोचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं असेल, कोलमडलेलं असेल, कारण टोमॅटोच्या पिकाला इतकं मोठ्या प्रमाणात पाणी चालत नाही, त्यामुळे हा सगळा टोमॅटो जो आहे तो जळून जाईल। दुसऱ्या बाजूला आपण जर शेजार बघितलं तर हे मक्याचं मोठं शेत आहे, त्या शेतामध्ये सुद्धा सगळीकडे अगदी गुडघ्या इतकं पाणी साचलेलं आहे। या परिसरातल्या 100 ते 200 एकर परिसरामध्ये इतकंच मोठ्या प्रमाणात गुडघ्या इतकं सगळीकडे पाणी साचलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याची वेळ सध्या आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातला शिलेगाव परिसरातला हा सगळा परिसर आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। शेतकरी सुद्धा आपल्या बरोबर आहेत। बाबा, किती खर्च आला होता या सगळ्याला? जवळजवळ 50,000 रुपये खर्च येईल। बरं, नुकसान नुकसान तर आता काय नुकसान समोर आहे ना साहेब, आता याला काय काय करणार त्याला हो, काय सांगाल? सगळीकडे असंच आहे का? पूर्ण शिल्लेगाव परिसरासह संपूर्ण गंगापूर तालुक्यामध्ये अक्षरशः पावसानं थैमान घातलं आणि इतकं लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी जगवलेलं पीक आज आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी जाताना आपण पाहतोय। अतिशय दुर्दैवी प्रसंग आमच्या शिल्लेगाव आणि परिसरावर या ठिकाणी निर्माण झाला। नक्कीच असा दुर्दैवी प्रसंग उद्भवलेला आहे। मी पुन्हा एकदा या शेतातून चालतोय, गुडघ्या इतकं पाणी या संपूर्ण शेतात आहेत। हे जे टोमॅटो आहे याला छोटे छोटे टोमॅटो लागले होते, तर टोमॅटोला या ठिकाणी या झाडांना फुलं सुद्धा आलेली आहेत, तरी फुलं गळून गेलेत आणि टोमॅटो सुद्धा आता जळून जात आहेत। हे टोमॅटोची झाडं जे आहेत त्या सगळ्या पाण्यामुळे उद्ध्वस्त होण्याची शक्यता, हे पाणी शेतातून काढण्याची कुठलीही व्यवस्था नाही। नक्कीच दत्ताजी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच शेतकऱ्यांवर हे मोठं संकट सध्या ओढवलंय।